मित्र हो, आजचा जो विषय आहे तो आज जन्माष्टमीच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्ण हाच निवडलेला आहे. आपल्यापैकी सगळ्यांना माझा आवाज ऐकू येतो आहे ना? तर कृपा करून आपले हो सर, मोबाईल फोन व्यवस्थित. म्यूटवर ठेवा, म्हणजे एको येणार नाही आणि सगळ्यांना ऐकू येईल. आणि प्रतिध्वनी आला नाही तर मला सुद्धा माझं बोलणं समजू शकेल. कृपा करून हे सादरीकरण चालू असताना आपसात बोलू नका, त्याच्यामुळे तुम्हाला ऐकू येईल आणि मी जो आज विषय मांडणार आहे त्याची पाठीमागची पार्श्वभूमी पण आपल्या लक्षात येईल. खरं पाहिलं तर भगवान श्रीकृष्णावर एवढं लिहिलं गेलेलं आहे आणि एवढ्या विद्वान तत्वज्ञ चिंतकांनी लिहिलेलं आहे. शेकडो किंवा कदाचित हजारो लोकांनी वेगवेगळ्या विषयांचे किंवा त्यांच्या जीवनाचे पैलू घेऊन आपले विचार मांडले आहेत, आपल्या कल्पना त्यांच्याविषयीचा आपला अभ्यास सादर केला आहे. की आणखीन एखाद्या व्यक्तीने, विशेषतः माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीने या विषयावर सादरीकरण करण्याची आवश्यकता आहे असं काही फारसं दिसून येत नाही. परंतु असं असून सुद्धा हा थोडासा एक अव्यापारिशू व्यापारच आहे. मी जे काही सांगणार आहे ते आपल्या साधारणपणे कृष्णचरित्राच्या परंपरागत पद्धतीपेक्षा थोडं वेगळं आहे आणि म्हणून माझी आपणा सर्वांना विनंती आहे की माझा हे कृष्णचरित्रावरचं जे काही माझे विचार मी मांडणार आहे ते आपण जरा समजून घ्यावे. पहिला मुद्दा असा की भगवान श्रीकृष्णाविषयी कितीतरी महान कवी पंडितांनी अनेक सुंदर काव्य केलेली आहे आणि त्या प्रत्येक काव्यामधून कृष्णाचं अवर्णनीय असं वर्णनही केलेलं आहे, त्याच्या गुणचरित्रांचं, त्याच्या स्वभावाचं, त्याच्या लीलांचं. आणि यापैकी बहुतेक काव्य अजरामरच झाली आहे. मध्वाचार्य हे शंकराचार्यांच्या परंपरेतील महान आचार्य, त्यांनी कृष्णाच्या जीवनावरचं अष्टक अत्यंत मधुर पद्धतीने सादर केलं आहे. त्याचं नावच आहे मधुराष्टक. त्यातले 2 श्लोक मात्र मी सांगणार आहे. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपती अखिलम मधुरम वचनम मधुरम चरितम मधुरम वसनम मधुरम वलितम मधुरम चलितम मधुरम भ्रमितम मधुरम मधुराधिपती अखिलम मधुरम. कृष्णाचं एवढं सुंदर वर्णन आपल्याला सहसा वाचायला मिळालं नसेल. त्यात ते पुढे म्हणतात, कीतम मधुरम पीतम मधुरम भुक्तम मधुरम सुप्तम मधुरम रूपम मधुरम तिलकम मधुरम मधुराधिपती अखिलम मधुरम पाणीर मधुर पादव मधुरम नृत्यम मधुरम सख्यम मधुरम मधुराधिपती अखिलम मधुरम. एक लक्षात घ्या, कृष्णाच्या जीवनचरित्राचा हा जो काही आलेख या पद्धतीने मांडला आहे त्याच्यामध्ये भक्ती हा महत्वाचा योग आहे. परंतु श्रीकृष्णाचं जीवन केवळ भक्तियोगानेच परिपूर्ण आहे का? किंवा भक्ती मार्गाने जाणाऱ्या साधकांनीच केवळ त्या कृष्णाच्या जीवनाकडे त्या पद्धतीने पाहिलं पाहिजे का? इतर अनेकही पैलू श्रीकृष्णाच्या जीवनाचे आहेत आणि ते सगळेच लक्षणीय आहेत. कृष्ण जयंती आज आपण साजरी करतो, तर ही जयंती आजच का साजरी करायची याचा निर्णय आनंदातीर्थ या शंकराचार्यांनी दिल्यानंतर झालेला आहे. त्याच्यात ते म्हणतात, रोहिण्या मध्यरात्रे तू यवा कृष्णाष्टमी भवेत जयंती नाम सा प्रोक्ता सर्व पाप प्रणाशिनी यस्याम जातो हरी साक्षांनी शेते भगवान जहा तस्मात दिन प्रत्यर्थम पुण्यम पापहरम शुभपरम. आजचा दिवस का? तर रोहिणीच्या नक्षत्रावर जन्माष्टमी आज आपण साजरी करतो मध्यरात्री 12 वाजता. अर्थात 12 वाजता कृष्ण जन्म साजरा करणं आपल्यापैकी प्रत्येकाला शक्य होईलच असं नव्हे, म्हणून आपापल्या सोयीने आपल्या पद्धतीने आपण या महान युगपुरुषाचं स्वागत करतो. याची कारणं वेगवेगळी आहेत. कृष्ण जन्माचं औचित्य काय पहिले समजून घ्या. त्या काळामध्ये भगवान कृष्णाचा जन्म झाला, तो काळच आपल्या डोळ्यापुढे आपण आणणं आवश्यक आहे. राजसंस्थांचा जवळपास अधपात झाला होता. प्रत्यक्ष कृष्णाचे मामा कंस एका विचित्र विकृतीने पछाडलेलेच होते असं म्हटलं तरी चालेल, की आपला वध आपल्या बहिणीच्या मुलांकडून होणार आहे याकरता तिच्या निरपराध 7 मुलांची हत्या करण्या इतकं भयंकर क्रौर्य त्यांनी केलेलं आहे. सम्राट कल्पनेचं विकृत स्वरूप आपल्याला जरासंधाच्या रूपात पाहायला मिळतं. समाजरचना किती भग्न झाली होती याची महाभारतात असणारी शेकडो उदाहरणं अंगावर काटे आणणारी आहेत. स्वार्थ आणि व्यक्तिगत हिताने जो समाज लोलूप झाला होता त्याची उदाहरणं दुःशासन दुर्योधनाच्या स्वरूपात दिसून येतात. कर्तव्य विन्मुख समाज नेतृत्व कसं असतं हे भीष्माचार्याकडे किंवा धृतराष्ट्राकडे पाहून आपल्याला दिसतं. आणि धर्ममूल्यांचा अभाव तर भयंकर स्वरूपात झाला होता.
धर्ममूल्य हे युगधर्माप्रमाणे बदलत जातात. कदाचित त्या काळातली धर्ममूल्य आज आपल्याला धर्ममूल्य वाटणारही नाही, हेही मान्य आहे. आणि कदाचित आजच्या काळाचा जो युगधर्म आहे तो त्या काळापेक्षा खूप वेगळा आहे, याच्याबद्दल आपल्या मनात संशयही असू नये. त्यामुळे त्या काळातली सर्व जीवनमूल्य आजही तशीच आहेत असं कोणी म्हणणार नाही. परंतु त्या काळाला जी समयोचित जीवनमूल्य होती, जी आहेत, आणि त्यातली काही जी सार्वकालिक आहेत ती देखील विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली होती. आणि म्हणून अशा एका महापुरुषाच्या जीवनाचं आणि कार्याचं औचित्य त्या काळात होतं. कधी कधी असाच समाज आपल्याही डोळ्यापुढे आज आहे की नाही असा संशय मनात येतो. आणि म्हणून आज देखील कृष्ण जन्माच्या युगाचं निर्मितीचं औचित्य आपल्याला लक्षात घ्यावंसं वाटतं. कृष्ण अवताराचा हेतू काय होता याचं वर्णन एका कवीने खूप सुंदर स्वरूपात केलं आहे. नंद गोपम यशोदांच सुभद्राम तत्र पूजयेत, जातः कंस वधार्ताय भूमारोत्थरणाय, कौरवानां विनाशाय दैत्यानां निधानाय, पांडवानां हितार्थाय धर्म संस्थापन. एकच कारण आहे की पृथ्वीवर जिथे जिथे कुठे अन्याय होता, जिथे कुठे अयोग्य आणि अनुचित गोष्टी होत होत्या, त्या सर्वांचं निर्दालन करायचं. दुष्ट शक्ती, दुष्ट प्रवृत्ती, दुष्ट विचार यांचं हनन करायचं. कशा करता? तर हितार्थ सज्जनांच्या. पांडव हा काही एक व्यक्ती समूह नाही आहे, तो एक सज्जनतेचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. आणि अशा दैत्यांचा विनाश करून धर्मसंस्थापना करणं हा त्या काळाचा कदाचित युगधर्म होता. तोच कृष्ण जन्माचा हेतू होता. कृष्णाला अवतार मानायचं किंवा नाही हा प्रश्न आता अनेकांना वादाचा वाटतो. अनेकांच्या दृष्टिकोनातून कृष्णाच्या एकंदरीत जीवनलीलांमध्ये अनेक दोषही दिसून येतात. सर्वांचा दृष्टिकोन बरोबर आहे किंवा चूक याच्याबद्दल भाष्य करण्याची माझी पात्रता नाही. परंतु अवतार या संकल्पनेचा केवळ हिंदू धर्मात आणि कृष्णाशीच संबंध आहे का? लोकमान्य टिळकांनी गीता रहस्यामध्ये अवतार कल्पनेवर भाष्य करताना असं म्हटलं आहे की आपण अनेक थोर पुरुषांना अवतारत्वाचं, देवत्वाचं स्थान दिलेलं आहे. त्याच्यामध्ये येशू ख्रिस्त आहे, भगवान महावीर आहेत, भगवान बुद्ध आहेत. हे जर सर्वच अवतार पदावर त्यांच्या लीला, त्यांच्या कर्तबगारीनी, त्यांच्या श्रेष्ठ कार्यांनी आणि समाजाच्या उद्धाराकरता त्यांनी केलेल्या श्रेष्ठ कार्यांनी जर पदासीन झाले आहेत, मग कृष्णाबाबत हा आक्षेप असता कामा नये. या सोप्या शब्दात लोकमान्य टिळकांनी कृष्णाबद्दलच्या घेतल्या जाणारा अवतार कार्याचा आक्षेप फेटाळण्याचा प्रयत्न केलाय. आपल्यापैकी अनेकांना तो पटण्यासारखा सुद्धा आहे. आपण जर येशू ख्रिस्ताचं जीवन वाचलं असेल, त्याच्या जीवनाचा हेतू केवळ चमत्कार करणं नक्कीच नाही, तर समाजाला नवीन दिशा देणं आहे. भगवान महावीरांच्या बाबतीत तर ही बाब सत्यच आहे. आणि तथागत बुद्धांनी याच्याकरता आपल्या जीवनाला एक वेगळा प्रवाह दिला, तर ही गोष्ट आपण अनेकांनी वाचली असेल. कृष्णाने सुद्धा अशाच प्रकारे आपल्या जीवनाला अनेक वार कलाटणी दिलेली आहे. एका नंदाचा गवळ्याचा मुलगा म्हणून ज्याची हेटाळण्या केली गेली, त्यांनी जगाला गीतेसारखा महान ग्रंथ आणि महान तत्वज्ञान दिलं. हे किती मोठं परिवर्तन आहे. आणि या परिवर्तनाकरता त्या महान पुरुषांनी किती परिश्रम केले असतील याचा जर विचार आपण केला, त्यांनी जी अनेक अलौकिक कार्य केली याचा जर आपण विचार केला, तर त्याला अवतार सदृश्य मानण्यात काही गैर नाही. आपल्या गेल्या शतकातल्या एका महान व्यक्तीचा उल्लेख केला तर आपल्याला अवतारवादाविषयी वेगळ्या कल्पनांचा परिचय देखील होईल. योगी अरविंदांनी कृष्णाला अवतार का मानायचं याच्यावर एक खूप सुंदर लेख लिहिला आहे, एसेज ऑन गीता नावाच्या पुस्तकामध्ये. त्यात ते म्हणतात, जो व्यक्ती युग परिवर्तनाला कारक असतो, युग परिवर्तन घडवून आणतो, सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक परिवर्तन घडवून आणतो, नव्या समाजाच्या निर्मितीकरता आपल्या संपूर्ण आयुष्याला खर्ची घालतो, जीवनमूल्यांची आणि धर्ममूल्यांची संस्थापना करण्याकरता प्रयत्न करतो, एका नव्या युगाचा धर्म निर्माण करतो, तो खरा अवतार. आणि खरं पाहिलं तर भगवान कृष्णांचं जीवन या सर्वच निकषांवर अत्यंत अढळ आहे. ते एका अढळ पदावर पोहोचले आहेत असं लक्षात येईल. कृष्ण जीवनाचा जर वेगवेगळ्या प्रसंगांचा पण आढावा घेतला तर या सर्व निकषांवर ते साध्य होतात, याच्यात काही संशयच नाही. आणि म्हणून कृष्णाची स्तुती करताना एका रचनाकारांनी म्हटलं आहे, शत्रुग्रस्तेच दावाग्नौ विपत्तो प्राणसंकटे, स्तोत्रमेतत् पठित्वा तू मुच्यते नात्र संशय, शत्रुसैन्यं क्षयं याती सर्वत्र विजयी भवे, इहलोके हरेर्भक्त म्हणते दास्य लभे ध्रुवम. खरं आहे, आपल्या जीवनात आपल्या समोर दररोज संघर्ष चालूच आहे. प्रत्येक व्यक्ती, आपल्यापैकी कोणीच त्याला अपवाद नाही. साधू असो, संन्यासी असो, गृहस्थ असो, राजा असो, मंत्री असो, वेगवेगळ्या प्रसंगांना तोंड देतो आहे, वेगवेगळ्या कठीण प्रसंगांशी संघर्ष करतोय, कठीण
समस्यांना सोडविण्याचा प्रयत्न, असं कुठलाही व्यक्ती नाही त्याच्या जीवनात समस्या नाही. परंतु त्या सगळ्या समस्यांवर जर आपल्याला मात करायची असेल, तर ज्या अलौकिक व्यक्तिमत्वाचा आपण आदर्श म्हणून त्याच्या जीवनाचं आचरण करू शकतो, त्यात भगवान कृष्णाचं स्थान फार वरच्या पदावर आहे. आणि म्हणून त्याची ही स्तुती. कृष्ण हे अवतारी व्यक्तिमत्व का होते हो? कारण त्यांनी अनेक श्रेष्ठ अशी कार्य केली. त्याच्या मी नंतर पुढे उल्लेख करणारच आहे. सर्वसामान्य व्यक्ती आणि समाज यांच्या धरणेपलीकडे जाणारी कृत्य, यातलं एकच उदाहरण मला द्यायचं आहे. आपण त्याची नरकासुराची गोष्ट वाचलीच असेल. इतक्या सहस्त्र स्त्रिया ज्या पतित झाल्या होत्या, ज्यांना समाजाने टाकून दिलं होतं आणि ज्यांच्यावर लांछन लादलं होतं, अशा सर्व स्त्रियांचा उद्धार करण्याकरता आणि त्यांना समाजात गौरवाचं स्थान मिळवून देण्याचं कार्य करणारा व्यक्ती साधारण असतो का हो? ज्याच्या अचाट पराक्रमामुळे अनेक राजांना, अनेक योद्ध्यांना पराभूत व्हावं लागलं आणि ज्यांनी आपल्या पराक्रमाने सर्व भारतभर कुठलंही राज्यपद न स्वीकारता आपल्या पराक्रमाची ग्वाही पसरवली, ज्याच्या बुद्धिचातुर्यामुळे अनेक लोकांना आणि अनेक प्रसंगांना वेगळीच कलाटणी मिळाली, याची पांडवांच्या जीवनातली अनेक उदाहरणं सांगता येतील. जो नेतृत्वाचा आदर्श आहे आणि ज्याच्या स्वतःच्या जीवित काळातच त्याला वलांकित, म्हणजे ज्याची स्तुती स्वतः भीष्मानी केलेली आहे, युधिष्ठिराने केली आहे, त्याची पूजा करावी असं त्या काळातल्या सर्व लोकांना वाटत होतं. ज्याच्या समोर सर्व महान विद्वान, विदुर असतील, व्यास असतील, नतमस्तक होते आणि सम्राटांसारखे, धृतराष्ट्रासारखे सम्राट देखील त्याला महान व्यक्ती मानवते. असा व्यक्ती अवतारीच असला पाहिजे, यात आपल्या मनात संशय असू नये. मग या कृष्णावताराच्या सिद्धीचं कारण काय होतं? सामान्यपणे महाभारतामध्ये आणि रघुवंशामध्ये तसेच भागवत पुराणामध्ये त्याचा एकच हेतू सांगितला आहे, तो म्हणजे धर्मसंस्थापना. एक लक्षात घ्या, धर्ममूल्य ही कोणत्याही समाजाकरता, कोणत्याही धर्माकरताच कारणीभूत किंवा महत्वाची असतात असं नाही. समाजाचं जीवन कोणत्याही काळातलं असो, अगदी आजच्या 21व्या शतकातलं आधुनिक काळातलं असो, प्रत्येक समाजाला काही मूल्यांची आवश्यकता असतेच. परंतु या मूल्यांचं सर्वच लोक आदर करतात असं काही होतं का? असं बरेच वेळा होत नाही. आपल्या अवतीभोवती परिचित, अपरिचित, थोर, मोठी, लहान सर्वच प्रकारची माणसं केवळ स्वार्थाकरता बरेचदा या धर्ममूल्यांचं, जीवन मूल्यांचं उल्लंघन करताना आपल्याला दिसून येतात. मग अशा स्वजनांशी संघर्ष करणं आपल्याला बरेच वेळा कठीण वाटतं. आपले आप्तस्वकीय असतील, मित्र असतील, परिचित असतील, त्यांच्याशी एखाद्या विशिष्ट मूल्याकरता संघर्ष करणं हे बरेच वेळा एवढं कठीण असतं की माणूस त्यामुळे न लढताच शरण जातो. बरेच वेळा हा संघर्ष अत्यंत पलीकडच्या परिस्थितीपर्यंत जाऊन पोहोचतो. कदाचित व्यक्तिशः भौतिकरित्या आपण कोणाची हत्या करणार असू, पण मानसिकरित्या हत्या देखील करण्याची पाळी येते. मग अशा वेळेला कोणत्या बाजूला आपण उभं राहायचं आहे हा प्रश्न, जसा की तो अर्जुनाला पडला होता अर्जुन विषाद योगामध्ये, किंवा हॅमलेटला पडला होता टू बी ऑर नॉट टू बी असं म्हणून, हा प्रत्येकालाच प्रत्येक वेळी पडत असतो. मग त्याचं उत्तर जर शोधायचं असेल तर आपल्याला अशा मार्गदर्शकाची आवश्यकता असते, अशा सिद्ध पुरुषाची आवश्यकता असते. युद्धातून विनाश होतो हे मान्य आहे, परंतु हा विनाश आपण टाळू शकतो का? सर्वच युद्धातून होणारा विनाश किती भयावह वाटला तरी तो बरेच वेळा टाळता येत नाही. तसं जर असतं तर चेंबरलेन यशस्वी झाले असते आणि दुसरं महायुद्ध झालं नसतं. तसं जर असतं तर पहिल्या आर्चड्यूक फर्डिनांडची हत्या झाली नसती आणि पहिलं महायुद्ध झालं नसतं. परंतु बरेचदा युद्ध हे अपरिहार्यता असते. युद्ध हेच सत्याचा शोध घेण्याचं शेवटलं साधन असतं. विनाश झाला तरी चालेल, पण युद्ध करणं आता युद्धांना आता पर्याय नाही अशी आपली धारणा होते. आणि हे सर्व ज्यांनी आपल्याला शिकवलं, ज्यांनी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे दृष्टांत देऊन सांगितलं, त्या कृष्णाला त्याच्यामुळेच अवतार म्हणतात. आपल्याला याच्याकरता जरा थोडी महाभारत काळाची अवस्था समजून घ्यावी लागेल. महाभारत काळाची वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर भाऊबंदकी, भ्रष्ट राज्य व्यवस्था, दिशाहीन विद्वत सभा, मूल्यशून्य मंत्री यंत्रणा, स्वार्थ आणि सत्तेसाठी परकीयांसोबत मैत्री करणारे अत्यंत स्वार्थांध आणि कदाचित नालायक असे राज्यकर्ते, अर्थाचे दास झालेले समाजातील महत्वाचे पुरुष आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वजनांच्या सद्गुणांचं हनन करणारे आणि दुर्गुणांची पूजा करणारे व्यक्ती. मी तुम्हाला याची काही उदाहरणं देऊ शकतो. भीष्माचार्यांना जेव्हा हा प्रश्न पडला की आपण कृपा करून बोलू नका, आपण पांडवांची बाजू न घेता कौरवांची बाजू का घेत आहोत? त्याचं उत्तर त्यांनीच दिलेलं आहे, अर्थस्य पुरुषो दासः.
व्यास स्वतः म्हणतात की ऊर्ध्व बाहू दोन्ही हात वरती करून मी सांगतोय, अरे हे युद्ध विनाशाकडे जाणार आहे. तरी ते ऐकण्याची मनस्थिती दुर्योधनाची नव्हतीच. विदुरानी तर धृतराष्ट्राला समाज आणि देशाच्या हिताकरता एका पुत्राचा बळी देणं केव्हाही चांगलं या शब्दात सांगितलं, तरी देखील ते धृतराष्ट्राला पटलं नाही. एक प्रकारची अत्यंत संकुचित मानसिकता आणि भ्रष्ट राज्यव्यवस्था आपल्याला धृतराष्ट्राच्या माध्यमातून दिसून येते. मूल्यशून्य मंत्री यंत्रणा आपल्याला भीष्मांच्या माध्यमातून दिसून येते. अर्थदास झालेले लोक आणि स्वतःच्या स्वकीयांचे सद्गुणच पाहायचे नाहीत, केवळ त्यांचे दुर्गुणच पाहायचे अशी वृत्ती असणारे कर्णासारखे लोकही आपल्याला दिसून येतात. स्वार्थासाठी परकीयांशी मैत्री करणारे तर कितीतरी राजे त्या काळातही होते, आजही आहेत. मग अशा वेळेला या समाजाचा विनाश करून एका चांगल्या समाजाची संस्थापना करणं हेच धर्मकार्य नाही का? धर्मकार्य याचा अर्थ कोणत्या तरी विशिष्ट धर्माची स्थापना नाही, तर समाजातल्या वाईट मूल्यांचा विनाश करून सद्गुणांची सद्वृत्तीची स्थापना करणं हेच धर्मकार्य आहे. मग आपण जर याच परिस्थितीवर आजचा भारत पाहिला तर तुम्हाला मोठं आश्चर्य वाटेल. मी सोबत एक नकाशाच दिला आहे. द रिअल ट्रूथ ऑफ ग्रेट इंडिया. भारतामधून कोणकोणते प्रांत बाहेर जाण्याचा विचार करीत आहेत. छत्तीसगड आहे, झारखंड आहे, केरळ आहे, काश्मीर आहे, पंजाब आहे. आपल्या देशाची अवस्था आज अशी आहे की अनेक प्रांत स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. आपल्या देशात अंतर्गत शत्रूंची संख्या कदाचित बाहेरच्या शत्रूंपेक्षा थोडी अधिकच आहे. सर्वत्र यादवीचं वातावरण आहे. भ्रष्टाचार आणि अनाचाराबद्दल तर या देशात बोलायलाच नको. आणि समाज रचनेला एवढा प्रचंड सुरुंग लागलाय की समाजातील सर्वच नीतिमूल्य आता संपायला आली आहेत का काय, असं आपल्या प्रत्येक पिढीला वाटायला लागलंय. आपण परकीयांचे आणि शत्रू देशांचे गुणगान करणारे विद्वान आपल्या देशात पाहतो. स्वकीयांच्या कामगिरीला आणखी त्यांच्या उपलब्धींचा विचार न करणारे, त्यांच्या थोर कार्यांचं कौतुक न करणारे स्वतःला सोनामधन्य विद्वानही आपल्या अवतीभोवती आहेत. मग असं असताना हा समाज प्रगतीच्या पथावर पुढे जाईल असं आपल्याला वाटतं? हीच ती अवस्था की जी महाभारत काळातली आहे. आणि म्हणून या अवस्थेला दूर करण्याकरता एका अवतार कार्याची गरज आहे. श्रीकृष्णाचं वर्णन कसं केलंय? तो योद्धा आणि पराक्रमी होता. कसा होता? अर्जुनाचा विषाद दूर करणारा, पराक्रम विहीन भूमिका घेणारा अर्जुन, ज्याच्यापाशी गांडीव आहे, ज्याला इंद्राचा आशीर्वाद मिळालेला आहे, ज्याच्यापाशी शंकराने दिलेलं मोठी शक्ती आहे. असा व्यक्ती जेव्हा म्हणतो मला युद्ध करायचं नाही, मला काही नको, त्याच्यासारख्या हतप्रभ झालेल्या शरणागत आलेल्या व्यक्तीला पुन्हा एकदा चांगल्या मार्गावर आणण्याकरता एका पराक्रमी पुरुषाचीच आवश्यकता असते. बरेच वेळा आपल्या जीवनात आपण पाहतो की सर्व साधनं आणि संपत्ती असताना, सर्व पात्रता आणि गुणवत्ता असताना काही व्यक्ती विनाकारण हताश होतात. तेव्हा त्यांचा कान धरूनच त्यांना पुन्हा एकदा योग्य मार्ग दाखवावा लागतो ना, तेच काम. अकारणची ही शरणागत वृत्ती आणि त्याहीपेक्षा पलायनवाद, मला काही नको याच्या पाठीमागे मी निस्वार्थी असं नाही, मला ही कुठली गोष्ट प्रयत्न करून मिळवायची नाही आहे, अशा प्रकारची एक कर्तव्य विन्मुख वृत्ती. आणि सगळ्यात वाईट गोष्ट जिचा वीर सावरकरांनी एकाच शब्दात उल्लेख केलाय, सद्गुण विकृती. माणसामध्ये सद्गुण असावेत, पण त्या सद्गुणांचा अतिरेक होता कामा नये. त्या सद्गुणांमुळे आपण स्वतःच नुकसान करून घेणं योग्य नाही. त्या सद्गुणांमुळे जर समजा दुर्जनांचं फावणार असेल, त्या सद्गुणांमुळे जर समजा समाजात विकृती निर्माण होणार असतील, त्या सद्गुणांमुळे जर समाज कमजोर होणार असेल, समाजाचं विघटन होणार असेल, तर या सद्गुणांचा काही एक उपयोग नाही. अतिरेकी अहिंसा आणि शरणागत मानसिकता या सर्वांचा कृष्णाने विरोध केला. या सर्वांवर मात करण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांना, सहकार्यांना, अनुचरांना प्रोत्साहित केलं आणि म्हणून तो योद्धा आणि पराक्रमी पुरुष आहे असं म्हणता येईल. आणि म्हणूनच त्या श्रीकृष्णाची स्तुती करताना एका जणांनी म्हटलं आहे महाभारतामध्येच व्यासांनी, यस्तु नारायणो नाम देवदेवा सनातना तस्यांशो मानुषेश्वासी वासुदेव प्रतापवान शेषस्यांश नागस्य बलदेवो महाबला सनत्कुमारं प्रद्युम्नं विद्धी राजन महोजसम श्रेयस्तु भागा सज्जने प्रत्यर्थ पृथ्वीतले भीष्मकस्य कुले साध्वी रुक्मिणी नामतः. इतका पराक्रमी आहे की तो प्रत्यक्ष नारायणाचा अवतार आहे, तो प्रतापवान आहे, तो बलदेव आहे. आणि हे सगळं असून सुद्धा तो या समाजाचा विकास आणि उद्धार करण्याकरता तत्पर आहे, समाजातल्या दुर्गुणांचा विनाश करण्याकरता तत्पर आहे. आणि म्हणून तो महान पुरुष आहे. कृष्णाची स्तुती करताना आणखीन एका कवींनी म्हटलं आहे, प्रथमं तू हरिं विद्या, द्वितीयं तू केशवं तथा, तृतीयं पद्मनाभं तू, चतुर्थं वामनं तथा, पंचमं वेदगर्भं च, षष्ठं मधुसूदनं, सप्तं वासुदेवं च, वराहं च, अष्टकं तथा, नवं पुंडरीकाक्षं, दशमं तू जनार्दनं,
कृष्णमेकादशम प्रोक्तम द्वादशम श्रीधरम तथा. कृष्णाच्या वेगवेगळ्या नामांची स्तुती करणारं एक कृष्ण द्वादश स्तोत्र त्याच्या पराक्रमाचं, त्याच्या स्वरूपाचं आपल्याला वर्णन करणार आहे. परंतु याकरता कृष्णाचं अवतारत्व सिद्ध होत नाही, यामधून सिद्ध होत नाही. तर तो एक राष्ट्रपुरुष आहे. कशा प्रकारे तो राष्ट्रपुरुष आहे? तो एक यशस्वी राजपुरुष आहे. तो राजा नाही आहे, लक्षात ठेवा. कंसाला मारल्यानंतर कृष्णाने स्वतःचा राज्याभिषेक केला नाही, तर त्यांनी उग्रसेनाला राजा केलं. तो म्हणाला, हे बघा, माझं वयच अजून राजा व्हायचं नाही आणि माझ्यापाशी ती राजा होण्याची पात्रता नाही. एवढा विनम्रपणा असणारा श्रीकृष्ण नंतर सांदीपनी गुरूंकडे शिकायला गेला. तो अत्यंत तेजस्वी योद्धा आहे. श्रीकृष्णाने ज्यांच्याशी युद्ध केलं त्यांना नेहमीच पराभूत केलं. मग तो शाल्व असेल, वासुदेव असेल, कोणी अत्यंत धुरंधर राजकारणी आहे. त्याची उदाहरणं पुढे देणारच आहे. महान नेता आणि कुशल संघटक आहे. अविचल असा साहसी आहे. कितीतरी दुष्प्रसंग, कितीतरी कठीण प्रसंग त्याच्या जीवनात त्याच्यावर आले. त्याच्या सख्या मोठ्या भावानी त्याला विलक्षण वेगवेगळ्या प्रकारे अपमानित केलं. त्याचे नातेवाईक, त्याचे आप्त त्याच्या सुविचारांचा, त्याच्या सल्ल्यांचा सन्मान करायला तयार नव्हते. त्याला तर दुर्योधनाने गवळ्याचा पोर म्हणून हेटाळलं सुद्धा होतं. तर शिशुपालाने त्याचा अनेक वेळा अपमान केला होता. पण हे सगळं सहन करून साहसाने पुढे जाण्याकरता एक अविचलपणा हवा, तो कृष्णामध्ये आहेच. तो श्रेष्ठ नेतृत्व का आहे? कारण मथुरेवरून द्वारकेकडे राजधानी नेताना त्याने आपल्या सगळ्या अनुयायांचं, नागरिकांचं संरक्षण केलं. वेळोवेळी पांडवांना वेगवेगळ्या प्रकारचं संरक्षण मिळवून दिलं आणि यादवांचं एक मोठं साम्राज्य देखील निर्माण केलं. एखाद्या व्यक्ती उत्तम दर्जाचा नेता असल्याशिवाय त्याला हे शक्य होऊ शकत नाही. त्याचे नेतृत्व गुण वेगवेगळ्या प्रसंगात वारंवार दिसूनच येतात. उत्तम दर्जाचा राजकारणी आहे. राजकारणी कोण असतो हो? जो मित्राशी मैत्री करताना त्याच्याकडून आपल्याला हवी असणारी कार्य तर सिद्ध करून घेतो, पण मित्राचीही भलाई करतो. शत्रूशी शत्रुत्व करताना देखील त्याच्या तोंडावर किंवा त्याच्या पाठीमागे त्याचा अवमान करीत नाही, पण त्याचा बुद्धिभेद मात्र करतो. कर्णाच्या बाबतीत ही गोष्ट तर निश्चितपणे सिद्ध होते. ऐन युद्धाच्या वेळेला तू कुंतीचा पुत्र आहे हे सांगून कृष्णाने ते साध्यच केलं. तर शल्याला कर्णाचा सारथी नियुक्त करून तेच केलं की सतत कर्णाचा अपमान होऊन त्याचा मनोभंग, त्याचा तेजोभंग झाला पाहिजे. दुर्योधनाकडे जाऊन कृष्णशिष्टाई करताना जर तुम्ही ऐकलं नाही तर युद्ध अटळ आहे, हा संदेश इतक्या चतुराईने त्यांनी दिला की त्यामुळे धृतराष्ट्रांना कृष्णापुढे म्हणावं लागलं की बाबा कृष्णा, हे युद्ध टाळता जरी येत नसेल तरी माझ्या पुत्रांची हत्या टाळ. आणि त्याही वेळेला हो किंवा नाही असं उत्तर न देता कृष्ण त्यांचं जेवण सुद्धा न घेता विदुराकडे चालले गेले. आपली शिष्टाई असफल झाली तरी सुद्धा जे साध्य करायचे ते साध्य करू. सफल झाली तर पांडवांना न्याय मिळणारच आहे. अशा प्रकारचं चातुर्य एखादा राजकारणी व्यक्तीच दाखवू शकतो. आपल्याला असाच या चातुर्याचं आणखीन एक उदाहरण गेल्या शतकातलंच पाहायला मिळेल. दुसऱ्या महायुद्धात सहभागी होण्याकरता अमेरिका उत्सुकच नव्हती. खरं पाहिलं तर अमेरिकेला हे युद्ध म्हणजे मोठा पैसा कमवण्याची संधी वाटत होती. परंतु श्री चर्चिल यांच्या चतुराईने अमेरिकेला या युद्धात भाग घ्यावा लागला आणि नंतरचा इतिहास आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे. आपण जर्मनीला हरवू शकत नाही एकट्याने, हे चर्चिल यांना माहिती होतच. परंतु जोपर्यंत आपल्यासोबत एखादा पराक्रमी सहकारी आणि मित्र नसणार तोपर्यंत आपल्याला हा विजयही मिळवता येणार नाही. आणि म्हणून ज्या प्रकारचं चातुर्य चर्चिल यांनी दाखवलं, ज्या प्रकारची दूरदृष्टी, ज्या प्रकारची एक बुद्धिमत्ता चर्चिल यांनी दाखवली, त्यामधून आपल्याला कृष्णाच्या या शिष्टाईचा परिचयच होतो. कृष्ण अत्यंत कुशल संघटक होता. यदू आणि पांडवांचं एकत्रीकरण करून त्याने एक महान सैन्य निर्माण केलं. पांडवांना वनवासात वेळोवेळी मित्रप्राप्ती करून दिली. युद्धप्रसंगी कशा प्रकारचा सल्ला दिला तर युद्ध जिंकता येईल याचं चातुर्यही त्यांनी दाखवलं. युधिष्ठिराला राजसूय यज्ञ करण्याकरता प्रवृत्त करून त्याच्या माध्यमातून अनेक राजांशी मैत्री करून घेतली आणि त्या माध्यमातून त्याचं सामर्थ्य वाढवलं. एखाद्या कुशल संघटका आणि मार्गदर्शकालाच हे शक्य आहे. आणि म्हणूनच कृष्णाची स्तुती करताना गीतेच्या 18व्या अध्यायात म्हटलं आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयोर्भूती ध्रुवा मतिर्मम. हे खरंच आहे. जिथे योगेश्वर कृष्ण आहे तिथे पार्थासारखा धनुर्धन आहे. तिथे विजय, ऐश्वर्य आणि नीती अढळ राहतीलच, याबद्दल संशयच असू नये. आपल्याला अशा प्रकारच्या साम्राज्य निर्मितीचं आणखीन एक उदाहरण आपल्याला इतिहासात पाहायला मिळेल. स्वामी विद्यारण्य यांनी हरिहर आणि बुक्कराय या दोघांना अत्यंत उत्तम मार्गदर्शन केलं. त्यातूनच विजयनगरचं साम्राज्य स्थापन झालं हे आपल्याला माहितीच आहे. एखादा कुशल संघटक आणि मार्गदर्शक असल्याशिवाय कितीही सामर्थ्य आपल्यापाशी असेल, कितीही साधनं असतील तरी विजय आणि कायम स्वरूपाचं स्थैर्य मिळेल असं साम्राज्य निर्माण करता येत नाही.
जे कार्य कृष्णाने केलं तेच स्वामी विद्यारण्यांनी केलंय असं लक्षात येईल. कृष्णाचं विभूतिमत्व कसं होतं हो? तो युगनिर्माता होता. तो महान विवेचक आणि तत्वज्ञ होता. धोरणी आणि नीतिज्ञ होता. अत्यंत उत्तम सल्लागार होता. दुष्टांचा संहार करणारा, शत्रूंचा संहार करणारा राष्ट्रनिर्माता होता. आणि म्हणून कृष्णाच्या या व्यक्तिमत्वाची विविध पैलू आपल्याला त्याच्या अनेक लीलांमधून, अवतार कार्यातून आणि पराक्रमातून दिसूनच येतात. त्याची स्तुती करताना असं म्हटलं आहे, नमो विश्वस्वरूपाय विश्वस्थित स्थितंते हेतवे विश्वेश्वराय विश्वाय गोविंदाय नमो नमः. हे खरं आहे. कृष्णाचं हे विभूतिमत्व 3 प्रकारे आपल्याला दिसून येतं. एकतर तो महान द्रष्टा होता. भविष्यात काय होणार आहे याची जाणीव केवळ त्याला भविष्य समजत होती म्हणून नव्हे, तर लोक कसं वागत आहेत, त्यांच्या वृत्ती, त्यांच्या कृती आणि त्यांच्या जीवनात त्यांनी घेतलेले निर्णय याच्यावरून ओळखण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये होतं. तो पूर्णावतार होता. सर्वच भूमिकांमध्ये त्यांनी अत्यंत योग्य प्रकारे आपल्या कार्याला न्याय दिला. तो उत्तम पती, उत्तम सेनापती, उत्तम यती, उत्तम योगी होता. खरा मित्र, खरा सखा होता. अगदी दरिद्री वाटणाऱ्या सुदामालाही त्याने आपला मित्र म्हणून आपल्या जवळ घेतलं. तर पराक्रमी महान सम्राटाचं पद धारण करणाऱ्या युधिष्ठिरालाही त्यांनी तेच स्थान दिलं. एखाद्या व्यक्तीमध्ये मनाचा मोठेपणा असल्याशिवाय अशा प्रकारची वागणूक वेगवेगळ्या वर्गातल्या वेगवेगळ्या व्यक्तींना देणं शक्य होणार नाही. आणि म्हणून त्याचं विभूतिमत्व वेगळ्या प्रकारचं आहे. तो द्रष्टा कसा होता, तर एका नव्या युगाची निर्मिती व्हावी याकरता त्यांनी असाधारण प्रयत्न केले. कौरवांचं राज्य केवळ ते कौरवांचं होतं म्हणून त्याला नष्ट करायचं नव्हतं. ज्या प्रकारची दुष्कृत्य अगदी लहानपणापासून कौरवांनी केली, मग पांडवांना नदीत टाकून देणं असो या लाक्षागृहात त्यांना जाळून टाकण्याचा प्रयत्न, त्यातून त्यांची जी वृत्ती दिसत होती ती कृष्णाला भयावह वाटत होती. अशा प्रकारच्या व्यक्तींच्या हातात एक मोठं साम्राज्य राहिलं तर कदाचित भारतवर्षाचा विनाश होईल अशी भीती त्यांना साधार वाटत होती. आणि म्हणून एका मानव धर्माची आणि सुराज्याची स्थापना व्हावी, गुणकर्मानुसार प्रत्येकाला योग्य ते स्थान मिळावं, न्याय आणि सत्याला स्थान मिळावं याकरता संतत प्रयास कृष्णांनी केलेत. म्हणून ते खरे द्रष्टा पुरुष आहेत. ते पूर्णावतार का आहेत? कारण आपल्याला सर्व रूपात, सर्व कार्यात, सर्व प्रसंगात एखादा सखा, सोबती, मार्गदर्शक, नेता, माता, पिता म्हणून आपल्याला कृष्णाचं दर्शन होतं. अनेक विद्वानांनी जेव्हा गीतेचं अध्ययन केलं तेव्हा ते म्हणाले की कठीण प्रसंगी जर मला निर्णय घ्यायचा असेल तर माझा मार्गदर्शक गीताच आहे. अनेकांना कृष्णचरित्रातमधून चांगले मित्र कसे मिळवायचे याची प्रेरणा मिळते. तर एखाद्या व्यक्तीने एखाद्याचं मित्रत्व पाळण्याकरता किती प्रयत्न केले पाहिजेत, कोणता त्याग केला पाहिजे याचा आदर्श कृष्णासारखा दुसरा असू शकत नाही. विविध प्रसंगांमध्ये, मग युद्ध असेल, मैत्री असेल, तह असेल, विवाह असेल, या सर्वच ठिकाणी अर्जुनाला सुभद्रेचं हरण करण्याचा एकाच वेळी मार्गदर्शन करायचं, सल्ला द्यायचा आणि त्याच वेळा बलरामाला सुद्धा सांगायचं आणि अखेर तो विवाह अत्यंत सुखरूपपणे घडवून आणायचा. याच्यामध्ये लागणारी चतुराई ज्या व्यक्तीमध्ये आहेत सर्व प्रसंगात यशस्वी होणारच यात संशय असू नये. आणि म्हणून ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये कृष्णाचं वर्णन कसं केलं आहे, निष्कामम कामरूपम च कामग्नम कामकारणम सर्वे सर्वेश्वरम सर्व बीजरूपम उत्तमम वेदरूपम वेदबीजम वेदोक्तम फलदम फलम वेदज्ञम तद्विधानम च सर्व वेदविधाम वरम. वेदांचा तो खरा अभ्यासक होता. कारण गीतेचं वर्णन कसं केलंय, सर्व उपनिषद सुपनिषत्सु, सर्व उपनिषदांचं सार, सर्व वेदांचं सार गीतेमध्ये आहे. एवढा प्रचंड अभ्यास, एवढा प्रचंड उत्तम तत्वज्ञान ज्या माणसाने सांगितलं तो केवळ सामान्य असा प्रियकर किंवा योद्धा होता किंवा राजपुरुष होता एवढंच त्याचं वर्णन करून चालणार नाही. एक महत्वाची गोष्ट कृष्णाच्या चरित्रातून आपण शिकली पाहिजे ती म्हणजे आत्मग्लानी आणि आत्मविस्मृतीचा शाप असलेला समाज कधीच पुढे जाऊ शकत नाही. परंतु दुर्दैवाने प्रत्येक समाजामध्ये ही अवस्था आहे. रोमच्या साम्राज्याचा विनाश याच कारणाने झाला हे आपल्याला माहिती आहे. गेल्या शतकात अत्यंत पराक्रमी आणि महान वाटणारं ब्रिटिश साम्राज्य पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलं आणि आज अमेरिकेची अवस्था कदाचित याच प्रकारची झाली असावी असा अनेकांचा कयास आहे. प्रत्येक समाजामध्ये ही आत्मग्लानी येते. तो समाज मग त्या आत्मग्लानीमुळे स्वतःलाच विसरतो. आपण काय आहोत, आपल्यात काय क्षमता आहे याचा त्याला परिचयच होत नाही. आपलं शौर्य, पराक्रम, ते क्षमता यापासून तो पूर्णतः वंचित होतो. उलट या आत्मग्लानीमुळे जे जे आपले दोष आहे तेच त्याला अधिक चांगले वाटायला लागतात. आपली अकर्मण्यता, आपला आळस हाच आपला खरा मित्र आहे अशी एक चुकीची भावना होते आणि त्यामुळे त्याला गुलामीत आनंद वाटायला लागतो, परकीयांच्या राज्यात आनंद वाटतो. तुम्हाला माहिती असेल कदाचित, आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल, आपले पूर्वज असं म्हणायचे की इंग्रजांचं राज्य सुराज्य होतं.
आजचा काळ बेकार आहे. परंतु जेव्हा असं आपण म्हणतो तेव्हा आपण आपल्याला ती गुलामी किती आवडते याचाच परिचय देत असतो. जर आपलं आजचं राज्य चांगलं नाही तर ते मला दुरुस्त केलं पाहिजे, त्याच्यात सुधारणा घडवून आणलं पाहिजे, हे नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे हे आपल्याला जाणवतच नाही. उलट गेलेल्या त्या गुलामीच्या काळामधलं सौंदर्य, त्याचं वर्चस्व, त्याची संपन्नता आठवून आपण अधिकच दुःखी होण्याचा प्रयत्न करतो. कारण ही गुलामगिरी मनाची आहे. ही अशी ताकद आहे गुलामी नावाची, की ज्यामुळे माणसाला स्वतःचा परिचयच होत नाही. मग जर माणसाला स्वतःचा परिचय करून द्यायचा असेल, तर चांगल्या मार्गदर्शकाची, एका युवप्रवर्तक पुरुषाची आवश्यकता असते. आणि म्हणून कृष्ण अर्जुनाला काय म्हणतात? "अतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्माद् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय." एकदा उठ. अरे हारला तरी चालेल, जिंकला तर तुला राज्य मिळणारच आहे, हारला तरी तुझं काही बिघडणार नाही आहे. तुझं नावच होईल, तुझी कीर्तीच राहील की हा पराक्रमी पुरुष होता. परंतु जर तू उठलाच नाहीस, जर तू युद्धाला, संघर्षाला तयार झाला नाही, तर तुला कोणी विचारणारच नाही. तू होता का नव्हता हे सुद्धा इतिहास विसरून जाईल. आपला परिचय आपण आपल्या कर्तृत्वातून, आपल्या कर्तबगारीतूनच देऊ शकतो. ही बाब तू लक्षात घे. आजही आपल्यापैकी अनेकांना या अशा प्रकारच्या आशीर्वादाची, अशा प्रकारच्या मार्गदर्शनाची आवश्यकता नाही का? बरेचदा आपल्याला साध्य होऊ शकणाऱ्या, सहज शक्य असणाऱ्या अनेक गोष्टी करण्यापासून आपण वंचित राहतो, कारण आपण म्हणतो मला संधी मिळाली नाही. संधी असतेच, मार्गही असतो, परंतु मनाची तयारीच नसते. खरा पराभव माणसाचा त्याच्या मनामधून होतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे. कृष्णाने समाजाचं पुनरुत्थान करायचं का ठरविलं? कारण सर्वत्र दुराचार त्याला दिसत होते. केवळ कौरवांचेच नव्हे, तर शिशुपाल असेल, जरासंध असेल, शाल्व असेल, वासुदेव असेल, अशा अनेक गैरप्रकारांच्या कथा तो ऐकत होता. त्यामुळे त्याला होणाऱ्या वेदना जर त्याला सोडवायच्या असतील, तर या सर्वांना संपूर्ण आपलं जीवित कर्तव्य आहे असं त्याला वाटणं स्वाभाविक आहे. राजसत्ता अविलक्षण गर्विष्ठ झाली होती. 96 राजांना आपला गुलाम केल्यानंतर, आपलं मांडली केल्यानंतर त्यांचा बळी देण्यासारखा निर्णय जरासंध घेत होता. नेतृत्व विलक्षण अहंकारी झालं होतं. माझ्या पलीकडे कोणीच नाही अशी भावना केवळ दुर्योधनात किंवा कर्णातच नव्हती, तर इतर अनेक सेनानींमध्ये होती. समाजपुरुष पूर्णतः दुबळा झाला होता आणि समाजाचं आपलं एक कर्तव्य आहे, व्यक्ती म्हणून समाजाप्रती आणि समाजाचं व्यक्तीप्रती ही भावनाच संपत आली होती. कदाचित आजही अशी परिस्थिती असावी आणि म्हणून जर समजा या परिस्थितीवर मात करायची असेल, तर कृष्ण जन्माचं औचित्य आहेच. मी तुम्हाला याचं एक उदाहरण देणार आहे. उत्तरेच्या मुलांचा विनाश झाला. अश्वत्थामाच्या त्या ब्रह्मास्त्राला ते तोंडच देऊ शकले नाहीत. ते वापस येणारच नव्हतं. पुत्र शोकाने विलाप करणारी ती उत्तरा कृष्णाला म्हणाली, "बाबा रे, माझ्या मुलांनी तर त्यांना तुम्ही झोपेत मारलं. त्यांची काहीच भूमिका नव्हती, त्यांनी काहीच दुष्कृत्य केलं, असं का झालं?" त्यावेळेला कृष्णाने एक प्रतिज्ञा केली आणि तिला म्हणाले, "जर आजपर्यंत आयुष्यात मी कधी खोटं बोललो नसेल, तर हे ब्रह्मास्त्र वापस जाईल आणि तुझे पुत्र जिवंत होतील." तिला मोठं आश्चर्य वाटलं उत्तरेला आणि खरोखर हा प्रसंग घडून आला. मग कृष्ण असत्य बोलले नव्हते का? महाभारताच्या अनेक टीकाकारांनी कृष्णाला एक खोटेपणाचा मूर्तिमंत पुतळा असंही त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला आहे. मग कृष्णाचं हे विधान सत्य कसं होतं? एक लक्षात घ्या, कृष्णाने काय म्हटलं होतं? महाभारतातले ते वाक्य असं आहे, "जर मी कधी स्वार्थाकरता खोटं बोललो नसेल आणि समाज हिताकरताच योग्य ते बोललो असेल, तर माझी प्रतिज्ञा सत्य होईल." खरोखर कृष्णाने आतापर्यंत ज्या काही ठिकाणी ज्या प्रसंगी खोटं बोललं असा आपण आक्षेप घेतो, त्यात त्यांचा कोणता स्वार्थ होता? उदाहरण सांगतो, हंस आणि डिंभक हे जरासंधाचे 2 सेनापती विलक्षण पराक्रमी होते. त्यांचा पराभव करणं शक्य नव्हतं, परंतु त्यांचा वध तर विजयासाठी आवश्यक होता. अशा वेळी जर कृष्ण किंवा त्याचे सेनानी सत्यच बोलत राहिले असते, तर कदाचित हंसाला आणि डिंभकाला पराभूत करता करता त्यांची अर्धी तरी सेना गारद झाली असती. मग त्यावेळेला हंसाला सांगण्यात आलं की डिंभक मेला. त्यामुळे त्या मित्रावरच्या प्रेमापोटी हंसाने आत्महत्या केली. व्यासमहर्षींनी स्वतः असं म्हटलेलं आहे की हे सत्य धर्माला धरून होतं, कारण युद्धात विजय आणि तोही धर्मयुद्धात विजय मिळवायचा असेल तर अशा प्रकारच्या असत्याची गरज होती. विष्णू आणि कृष्णाच्या बाबतीत सुद्धा हाच प्रसंग आहे. न धरी शस्त्र करी मी असं म्हणणारा कृष्ण शेवटी भीष्माचार्यांवर हातात रथाचं चाक घेऊन गेला, अक्षरशः सुदर्शन चक्रासारखं. त्याचं आपण समर्थन कसं करतो? तर त्यावेळेला भीष्मच त्याला सुद्धा म्हणतात की बाबा रे चक्रपाणी माधवा, तू जर माझी हत्या करणार असेल तर यासारखा चांगला माझ्या जीवनातला उत्तम प्रसंग नाही, मला सद्गती मिळेल.
आणि याच लोकात नव्हे तर परलोकात देखील मला मोठा आनंद मिळेल, आणि म्हणून मी तुला शरण येतो. का बरं? कारण भीष्माचार्यांचा पराभव करणं हे त्या युद्धामध्ये पांडवांच्या नव्हे तर सत्याच्या विजयाकरता आवश्यक होतं, आणि म्हणून त्याला असत्य म्हणता येणार नाही. आणि जर आपण असत्याचा इतिहासच पाहायचं ठरवलं, तर असत्य भाषण करणाऱ्या अनेक इतिहास पुरुषांची नावं, त्यांची एक मोठी यादीच आपल्याला पाहायला मिळेल. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. ती खरी नाही का? बरीच वेळा कूटनीतीमध्ये सत्य या शब्दाचा अर्थ बरेच वेळा असत्य असा असतो. जे आपल्याला सोयीचं आहे आणि शत्रू करता गैरसोयीचं आहे, तेच विधान म्हणजे सत्य आहे. असत्य भाषण करून युद्ध जिंकणारे राजे, सेनानी इतिहासात कमी नाहीत. कारण त्यावेळेला ते राजधर्माचं पालन करत असतात, समाजाच्या हिताचं कार्य करीत असतात, स्वार्थाकरता खोटं बोलत नसतात. कृष्णाच्या जीवनातला आणखीन एक महत्वाचा प्रसंग मला आपणास सांगितला पाहिजे. आपल्याला गोवर्धन पर्वताची गोष्ट माहिती आहे, ती पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु एक लक्षात घ्या, त्या गोष्टी पाठीमागचा अर्थ. संकट आणि आव्हान कितीही मोठं असलं तरी संघशक्ती त्यावर मात करू शकते. संघ हाच समाज स्थापनेचा आणि संवर्धनाचा आधार आहे. संघ हाच समाजाचा संरक्षण करणारा एकमेव साधन आहे. समाज कितीही छोटा असेल, पण जर तो संघटित असेल, एकत्रित असेल, एक दिलानी कार्य करणारा असेल, तर अनेक मोठ्या संकटांना तो तोंड देऊ शकतो. याचं तुम्हाला मी एक आताच्या इतिहासाचं उदाहरण देऊ इच्छितो. आपल्यापैकी अनेकांना इस्रायल आणखी अरब देशांमध्ये झालेल्या 6 दिवसांच्या युद्धाबद्दलची माहिती असेलच. 1967 साली झालेल्या या युद्धामध्ये अनेक अरब राष्ट्रांनी एकत्र येऊन इस्रायलवर हल्ला केला. परंतु एकदिलानी आणि संघटित शक्तींनी युद्ध करणाऱ्या त्या छोट्याशा देशाने आपल्या पराक्रमाने त्या सर्व लोकांचा पराभव केला. बरेचदा शत्रू कितीही मोठा असला, कितीही प्रबळ असला, कितीही महान असला, तरी जेव्हा लोक संघटित असतात, एकदिलानी काम करतात, तेव्हा त्या मोठ्या मोठ्या शत्रूंचा सुद्धा पराभव होतात. हे काल परवा आपण टीव्हीवर पाहिलं असेल बहुधा. कंसाच्या जीवनातला दुसरा एक श्रीकृष्णाच्या जीवनातला दुसरा एक महत्वाचा प्रसंग म्हणजे कंस, शिशुपाल आणि शाल्व. कंस, शिशुपाल आणि शाल्व या तिघांचीही हत्या आपल्या शब्दात सांगायचं झालं, कदाचित महाभारतकांच्या दृष्टीने वध कृष्णाने केला. कशा करता? कारण हे सर्व लोक राजधर्माचं हनन करणारे होते. ते स्वार्थाकरता जगणारे आणि दुराचारी पुरुष होते. त्यांच्या मनात समाजाप्रती आस्थाच नव्हती. कंसानी गोपांवर ज्या प्रकारचे कर लादले होते, ज्या प्रकारची व्यवस्था तयार केली होती, ती अत्यंत अन्यायकारक होती. क्रौर्याची तर परिसीमाच झाली होती. अत्यंत लहान एका दिवसाच्या अर्भकांना दगडावर ठेचून मारायची कृती करणाऱ्या माणसाला माणूस कसं म्हणता येईल? दुष्टांशी मैत्री करणारा आणि दुर्गुणांची पूजा करणारा राजा कसा असू शकेल? मग त्यांची हत्या हे समाजहिताचं कार्य नाही का? आणि म्हणूनच तुम्ही जर आपल्या अवतीभोवती पाहाल तर आजही आपल्याला अनेक शिशुपाल आणि कंस दिसतीलच. अन्यायाने आणि खोट्या प्रकारचे तह करून राज्य मिळविणारे, इतरांची संपत्ती लुटणारे, नीतिशून्य, सत्याचा निषेध करणारे दहशतवादी, अतिरेकी, राष्ट्रद्रोही, हे सर्व हे शिशुपालाच्या श्रेणीतच येतात. हे सर्व कंसाच्याच श्रेणीत येतात. मग अशा लोकांची हत्या करणं हे धर्माला अनुसरून आहे असं मानणं काही गैर नाही. कृष्णाचा हेतूच मुळात राजधर्माची निर्मिती असा होता. आणि त्यासाठी सगळ्यात पहिलं जर कार्य कोणतं करायचं होतं, तर ते राजसंस्थेचं शुद्धीकरण. राजसंस्थेमध्ये असणारे अनेक दोष, अनेक प्रकारच्या दुष्कृत्यांचा जर नायनाट करायचा असेल, तर लांगुल चलन करणारे स्वार्थी आणि इतरांचं अहित करणाऱ्या व्यक्ती यांना दूर केलं पाहिजे. व्यापक राष्ट्रहिताचा त्याग करणाऱ्या व्यक्तींचा निषेध केला पाहिजे. त्यांचं निर्दालन केलं पाहिजे आणि सुखलोलूप स्वार्थी राज्य सत्तेचा विनाश झाला पाहिजे. याकरता कृष्णाने केवळ अर्जुनाला किंवा युधिष्ठिरालाच पुढे केलं असं नाही. वारंवार अनेक उदाहरणांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या लोकांना राज्याभिषेक केला. त्यांना त्यांचं राज्य दिलं. ते कशा करता की तिथली कीड काढून टाकल्यानंतर ते राज्य चांगल्या प्रकारे चालावं. त्यांना राज्य करण्याकरता इतरांचं राज्य करण्याची कधीच इच्छा अथवा लालसा नव्हती. महाभारताच्या शांती पर्वामध्ये म्हणूनच राजधर्माचं महत्व कसं सांगितलं आहे? सर्वे धर्मा राजधर्म प्रधान, सर्वे वर्णा पाल्यमाना भवंती, सर्वत्यागो राजधर्मेषु राज्यस्त्यागम धर्मचाहुरग्रम प्रौढारम. लक्षात घ्या, सर्व धर्मांमध्ये राजधर्म सगळ्यात महत्वाचा आहे. ज्या देशात राजधर्माचं पालन होत नाही, तो देश वरवर पाहता कितीही पराक्रमी वाटला, किती शक्तिशाली आणि सबळ वाटला, तरी तो पत्त्याच्या बंगल्यासारखा पटकन पडू शकतो. हे आपल्याला चंद्रगुप्ताच्या भूमिकेतून दिसून येईल. चंद्रगुप्तानी नंदाचं राज्य अत्यंत अल्पावधीत सहजपणे नष्ट केलं. खरं पाहिलं तर नंदराजे आणि त्यांचं सेना अत्यंत प्रचंड पराक्रमी होतं. परंतु तरी सुद्धा ते भ्रष्ट होतं. भय आणि भेकडपणाने युक्त झालेलं होतं.
परचक्राचं स्वागत करणारं होतं. परधर्माबद्दल त्यांच्या मनात आदर होता आणि राजधर्म आणि राष्ट्रधर्माबद्दल विलक्षण उदासीनता होती. राजा हा राजयोगी असतो, उपभोग शून्य स्वामी असतो. तो स्वतःच्या सार्थकता गादीवर येत नाही, हे तत्वच मुळात की जे महाभारत कालांनी सांगितलं आहे, नंद विसरला होता आणि म्हणून त्याचा स्वार्थावर प्रीत असणाऱ्या त्या राजाचा विनाश करणं आवश्यक झालं. अनेक देशात क्रांती कशा करता होते हो? फ्रान्स असेल, अमेरिका असेल, चीन असेल, रशिया असेल, या देशातली क्रांती त्याच मूल्यांकरता होती की ज्या मूल्यांकरता कृष्ण लढला होता. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि सत्प्रवृत्ती. जर क्रांती याच मूल्यांकरता होत असेल तर महाभारतात कृष्णाने अशा प्रकारच्या लोकांचं जे हत्या केली आहे, वध केला आहे, तो निश्चितपणे न्याय्य आहे, तर्कसंगत आहे. श्रीकृष्णापुढे आव्हान कोणतं होतं? समाजाचं नियमन आणि नियंत्रण करणं, एका नवीन कार्यसंस्कृतीची निर्मिती करणं, विकृतीचं निर्दालन करणं, परचक्राचा विनाश करणं आणि स्वजनांचं संरक्षण. कोणतं परचक्र? महाभारताच्या त्या काळामध्ये अनेक परकीय सत्ता भारतावर आक्रमण करू इच्छित होत्या, वेगवेगळ्या प्रकारचे. त्याचं उदाहरण मी नंतर थोड्याच वेळात देणार आहे. परंतु त्या काळात महाभारतीय समाज कसा होता ते पहा. विलक्षण राक्षसी महत्वाकांक्षा असणारा जरासंध एका बाजूला होता, हुकुमशाही वृत्ती असणारा दुर्योधन दुसऱ्या बाजूला होता, अन्यायाचं समर्थन करणारा शिशुपाल होता. या सर्व दुष्ट शक्तींचं एकत्रीकरण वारंवार होत होतं. धर्माला ग्लानी याच्याचमुळे आली होती. आणि मग त्याच्यातून द्रौपदीचं वस्त्रहरण असेल, पांडवांचं लाक्षागृहातलं दहन असेल किंवा द्यूतप्रसंग असेल, हे सर्वच त्यातूनच निर्माण झाले होते. आणि त्यांचा या सर्व अपकृत्यांवर, दुष्कृत्यांवर जर नियमन करायचं असेल तर कृष्णावताराची आवश्यकता होती. आजचं स्वरूप तरी वेगळं आहे का? आज आपण रोज दूरदर्शनवर बातम्या काय ऐकतो? कुठल्या तरी प्रांतात, कोणत्या तरी गावात निरपराध लोकांची हत्या झाली, त्यांना दगड ठेचून मारण्याचा प्रयत्न झाला, कुठेतरी स्त्रियांवर बलात्कार झाला, अत्याचार झाला. अनेक जुलमी कायदे येतात. सत्ता अनिर्बंध झाल्यामुळे देशातल्या चांगल्या लोकांवर वारंवार अन्यायाला तोंड द्यावं लागतं. त्यांनी न्यायाने मिळवलेला विजय सुद्धा त्यांना उपभोगता येत नाही. मग हे स्वरूप आणि ते स्वरूप सारखंच आहे. त्यावर नियंत्रण करण्याकरता युगपुरुषाची आवश्यकता आहे. त्या युगपुरुषाचं स्वरूप कसं आहे याचं महाभारतात वर्णन केलं आहे. जय स्वरूपम जयदम जयेशम जय कारणम प्रवरम जय दानामच वंदे तम पराजितम विश्वेश्वरम विश्वेश्वर शरेशम च विश्वेशम विश्वकारणम विश्वाधारम च विश्वस्थम विश्वकारण कारणम विश्वरक्षणा कारणम. आणि एक लक्षात घ्या, विश्वाचं रक्षण करायचं असेल तर काही वेळा अशा दुर्गुणांच्या प्रभावात असणाऱ्या आणि सद्गुणांची विकृती झालेल्या लोकांची हत्या, त्यांचं हनन करणं, त्यांचं निर्दालन करणं आवश्यक असतं. जयद्रथाचा वध त्याच हेतूनी झाला. अर्जुनाने एक केलेली प्रतिज्ञा की सूर्यास्तापूर्वी मी जयद्रथाचा वध निर्माण करीन, कारण त्यांनी माझ्या निरपराध मुलाला अत्यंत गुन्हेगारी पद्धतीने मारलेला आहे. त्यावेळेला कृष्ण चातुर्याच्यामुळेच जयद्रथाचा वध होऊ शकला. दुष्टांचं हनन करताना, संहार करताना केवळ पराक्रमच नको असतो, तर पराक्रमासोबत चातुर्य हवं असतं. हेच आपल्याला यातून दिसून येतं. हे उदाहरण आपल्या इतिहासात अनेक वेळा आहे. अफजल खान असेल किंवा शाहिस्ते खान असेल, यांचा वध केवळ साहसानी आणि पराक्रमाने झाला असता का हो? प्रचंड सैन्य असणाऱ्या या दोन्ही सेनानींचा पराभव जर करायचा असेल तर शिवप्रभूंसारखा अत्यंत चतुर, दूरदृष्टी असणारा आणि विलक्षण युद्ध चातुर्य असणारा सेनानीच हवा. चातुर्य आणि कुशल रणनीतीच्या संयोगातूनच शिवप्रभूंना हे शक्य झालं. श्रीकृष्णाच्या जीवनाशी असणारा हा समांतर प्रसंग आपण लक्षात घेण्यासारखा आहे. धर्म हा जीवनाचा आधार आहे. समाजाला दिशा देणारा, निर्धारण करणारा जर कोणी असेल तर धर्म आहे. जो समाज धर्मविहीन असतो तो भ्रमित असतो. मूल्यरहित समाज साधारणपणे प्रगती करीत नाही. आणि जरी त्यांनी भौतिक प्रगती केली तरी त्याची आत्मिक अधोन्नती त्या समाजाला विलक्षण वेगाने मागे आणि खाली नेत असते. आणि म्हणून आपल्याला जरा कृष्णचरित्रातला एक महत्वाचा भाग समजून घेतला पाहिजे, तो म्हणजे जरासंध. जरासंधाचा पराभव व्हावा असं कृष्णाला मनापासून वाटत होतं, परंतु 17 वेळा त्याच्याशी युद्ध करून जरासंधाने कृष्णाचाच पराभव काही प्रमाणात केला होता. अशा वेळी यादव आणि इतर अनेक कुलांना जरासंधाची भीती वाटायला लागली होती. जरासंधाशी कोणी लढूच शकत नाही अशा प्रकारची भावना निर्माण झाली होती. ज्या दुष्ट शक्ती होत्या, मग शिशुपाल असेल, कंस असेल, हे तर त्याचे दासच झाले होते. दक्षिण भारतातले आणि मध्य भारतातले अनेक थोर राजवंश आत्मग्लानींनी जरासंधाला शरण गेले होते किंवा त्याच्यापासून दूर राहत होते. मग त्यांना स्वातंत्र्य आणि पराक्रमाची जाणीव करून देणारा शूरपुरुष म्हणजे कृष्ण हा योग्य नाही का? आज आपण जर हीच परिस्थिती पाहिली तर चीन आपल्या डोळ्यापुढे जरासंधाचंच प्रतीक आहे. चीनची साम्राज्य पिपासा आज सर्वांनाच माहिती आहे.
केवळ अमेरिकेला मागे टाकून त्याला पुढे जायचं नाही, तर सर्व जगावर आपलं राज्य प्रस्थापित व्हावं, ही राक्षसी महत्वाकांक्षा म्हणजे जरासंधाची नवीन आवृत्तीच आहे. नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका यासारख्या भारताच्या अवतीभोवती असणाऱ्या देशांना अंकित करून त्यांनी केवळ भारतापुढेच नव्हे, तर संपूर्ण दक्षिण आशियापुढे आणि जगापुढे एक मोठं आव्हान निर्माण केलं आहे. अनेक आफ्रिकन देशांना तर त्यांनी विकतच घेतला आहे. अशा प्रकारची राक्षसी महत्वाकांक्षा असणाऱ्या देशाचा पराभव एक प्रकारे जरासंधाच्या पराभवासारखाच आहे आणि त्याच्याकरता धूर्त आणि चतुर सेनानींची आवश्यकता असते. जरासंधाचा मित्र असणारा कालयवन हा विलक्षण पराक्रमी आणि धूर्त होता, क्रूर होता. तो परकीय होता. तो कृष्णावर आक्रमण करून आला. आपण याला ठार करू शकत नाही, याचा पराभव करू शकत नाही, याची कृष्णाला जाणीव होतीच. परंतु एक सूत्र महाभारतात सांगितलं आहे, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. मगराचा पराभव करायचा असेल तर त्याला जमिनीवर बोलवा आणि माकडाचा पराभव करायचा असेल त्याला पाण्यात बोलवा. कृष्णाने तेच केलं. जरासंधाला आपल्या मागे पळायला लावून अखेर त्याला मुचुकुंद नावाच्या ऋषीपाशी, जो की आश्रमात निद्रस्त होता, तिथे नेलं आणि आपला शेला त्याच्या अंगावर टाकला. रागाच्या भरात कालयवनाने त्या मुचुकुंद ऋषीला लात मारली आणि त्याच्या तेजाने तो भस्म झाला. ही कथा खरी खोटी मला माहीत नाही, पण ह्याचंच सूत्र तुम्हाला मी दुसरीकडे दाखवतो. आपण माओ त्से तुंग आणि हो ची मिन्ह या दोन थोर सेनानींची नावं ऐकली असतील. अमेरिकेसारख्या बलाढ्य सैन्याचा पराभव व्हिएतनाममध्ये झाला, तो हो ची मिन्ह यांनी हेच सूत्र वापरलं आहे. मगराचा पराभव जमिनीवर. आणि माओ त्से तुंगनी चांगके शैकच्या प्रचंड मोठ्या सैन्याला वारंवार पराभूत केलं. नेहमी त्यांच्या दुर्बळ स्थानावर त्यांना आमंत्रित करायचं आणि तिथे त्यांची लांडगेतोड करायची. हे सूत्र माओने, अर्थात त्यांनी कृष्णचरित्र वाचलं नव्हतंच, परंतु सूत्र मात्र तेच आहे हे लक्षात घ्या. जरासंधाला भीमाशी मल्लयुद्ध करायला लावलं आणि त्याला ठार मारलं. त्याच्या पाठीमागचंही सूत्र लक्षात घ्या. प्रखर शत्रू जर ठार करायचा असेल तर तुल्यबळ शक्तीची आवश्यकता असते. जरासंधाचा वध ही सुसंस्कृत भारताची आवश्यकता होती, कारण तो भारतवर्षाला गुलामीकडे नेत होता. परंतु कृष्ण स्वतः त्याला मारू शकत नव्हता. जर कदाचित कृष्णाला त्याला मारण्याची संधी मिळाली तरी ते फार अवघड केलं असतं आणि म्हणून कृष्णाने भीमाला त्याच्या पुढे उभं केलं आणि भीमाच्या माध्यमातून जरासंधाचा वध घडवून आणला. ही बाब आपल्याला नवीन नाही. बुंदेलखंडाच्या राजांनी सुद्धा बाजीराव पेशव्यांना आमंत्रण दिलं की बाबा माझ्याकडून शत्रूचा पराभव होऊ शकत नाही, तुम्ही मला मदत करा. अनेक छोट्या युरोपियन राष्ट्रांनी देखील इंग्लंड सारख्या, फ्रान्स सारख्या महासत्तांना आत्मसंरक्षणासाठी आमंत्रण केल्याचा इतिहासच आपल्याला माहिती आहे. प्रत्येकच वेळी राजांनी शत्रूशी स्वतःच लढलं पाहिजे असं नाही. मित्रांचं आणि इतरांचं साह्य घेऊन देखील शत्रूंचा विनाश करता येतो. तुल्यबळ शत्रूंमधलंच युद्ध चांगलं असतं, हेच सूत्र त्या पाठीमागे आहे. राष्ट्रनिर्मितीसाठी त्याग करणं हे प्रत्येक महापुरुषाचं कार्य असतं. केवळ स्वराज्य निर्मिती करायची नाही, तर सुराज्याची निर्मिती करायची. एक चांगलं आदर्श राज्य निर्माण करायचं आहे. एका परिपूर्ण राज्याची निर्मिती करायची आहे. क्रूर आणि स्वार्थी राजांना हकलून लावायचं आहे. मग याच्याकरता कृष्णांना खूपच त्याग करावा लागला. ज्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की जे आपले आप्त आहेत, आपले मित्र आहेत, आपले स्वकीय आहे, हे सुद्धा या सूत्राचं पालन करायला तयार नाही. द्वारकेसारखे महान साम्राज्य स्थापन केल्यावर यादवांच्या अंगात उन्मत्तपणा आला. आपण आता सर्वशक्तिमान झालो असं त्यांना वाटायला लागलं आणि त्यामुळे अशा लोकांच्या हातात राज्य देऊन आपल्या समाजाचा विकास होणार नाही, हा धडा देण्याकरता यादवांचाही नाश करायला कृष्णांनी मागे पुढे पाहिलं नाही. आणि लक्षात घ्या, वृष्णी आणि अंधक या दोन यादव वंशांमधला हा विनाश ही एका महान घटनेचं प्रतीक आहे. कोणत्याही समाजात जिथे समाजातल्याच व्यक्ती उन्मत्त होतात, समाजातले नेते, समाजाचे धुरीण आपलं सूत्र, सत्व आणि कार्य विसरून स्वतःच्या स्वार्थाकरता एखादं कार्य करायला लागतात, देशाचा पैसा खायला लागतात, देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भ्रष्टाचारांना उत्तेजन देतात, तेव्हा अशा लोकांच्या माध्यमातून देशाचा विकास होत नाही, देशाचा विनाशच होतो. यादवीसारखी, गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण होते आणि मग अशा वेळेला अशा दुष्कृत्य करणाऱ्या व्यक्तींचा विनाश करणं हे त्या समाज पुरुषाचं कर्तव्य ठरतं, मग ते कोणी असो. आपल्याला याचं उदाहरण पुन्हा एकदा इतिहासात पाहायला मिळेल. अमेरिकेतलं गृहयुद्ध हे मानवी मूल्यांच्या स्थापनेसाठी होतं. लिंकन यांनी उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत यादवी युद्धाला मुळीच थांबवलं नाही, उलट ते होऊ दिलं. ते एक विनाशक गृहयुद्ध होतं. मारणारे आणि मरणारे दोघेही अमेरिकनच होते. परंतु कशाकरता हे गृहयुद्ध झालं? नव्या समाजाच्या स्थापनेकरता, नव्या मूल्यांच्या स्थापनेकरता, वर्णव्यवस्था नष्ट करण्याकरता. प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक समाजात अशा उन्मत्त व्यक्तींची हत्या करण्याकरता, त्यांचा विनाश करण्याकरता, त्यांना संपवण्याकरता, समाजातली दुफळी आणि कुविचार काढून टाकण्याकरता
बरीच वेळा गृहयुद्धाची आवश्यकता असेल तर त्याचंही स्वागत केलं पाहिजे. ही गोष्ट केवळ कृष्णानेच नाही, लिंकननी पण आपल्याला सांगितली आहे. कृष्ण योगेश्वर होते. कशा अर्थाने हो? ते सर्व जणांचे पालक, सर्व समस्यांचे उत्तर त्यांच्या चरित्रातून, त्यांच्या जीवनातून आपल्याला मिळतात. ते विविध काळांचं त्यांनी स्वतःच म्हटलं, मी कालरक्षक आणि कालनिर्माता आणि कालभक्षक आहे. गुरु म्हणून, सखा म्हणून, स्वामी म्हणून, मित्र म्हणून, माता म्हणून, पिता म्हणून सर्वच भूमिकांमध्ये कृष्ण आपल्याला आदर्श वाटतो आणि म्हणून ते योगेश्वर आहे. आणि म्हणूनच कृष्णाचा योगेश्वर म्हणून वर्णन करताना म्हटलं आहे, कृष्ण कृष्ण महायोगी भक्तानाम अभ्यंकरम गोविंद परमानंदम सर्वम मे वश आनय. कृष्णाची ब्रह्मवैवर्त पुराणात देखील शंकरांनी स्वतः स्तुती केली आहे. त्यातही तेच म्हणतात, जय स्वरूपम जयदम जयेशम जय कारणम प्रवरम जय दानाम च वंदे तम पराजितम. ही गोष्ट खरी आहे हो. आणि म्हणून आपल्याला सर्वत्र कृष्ण पाहायला मिळेल. कुठेही जा, जीवनाच्या कोणत्याही काळात, जीवनाच्या कोणत्याही अध्यायामध्ये, कोणत्याही प्रसंगामध्ये, अडचणीच्या वेळी, आनंदाच्या प्रसंगी, दुःखाच्या प्रसंगी जर आपल्याला आपल्या मनावर नियंत्रण ठेवायचं असेल, तर आपल्याला जो उत्तम सारथी हवा मनाचा, तो कृष्णाशिवाय दुसरा कोणी नाही. तो जीवनदाता आहे, तोच जीवनहर्ता आहे. निर्णय आणि नियंत्रणाचं स्वामित्व कृष्णाकडेच आहे. तो कर्ता आणि करविता आहे. नियती आणि नियंताही तोच आहे. तो स्वामी आणि सर्वस्व आहे, असं आपल्यापैकी अनेकांना वाटतं. आणि म्हणून कृष्णाची स्तुती करताना आपल्यापैकी अनेकांनी दररोज घरी जो म्हणत असाल तो श्लोक मला सांगावासा वाटतो. अच्युतम केशवम रामनारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरी श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्रम भजे. अच्युतम केशवम सत्यभामाधवम माधवम श्रीधरम राधिका राधितम इंदिरा मंदिरम चेतना सुंदरम देवकी नंदनम नंदनम समभजे. मित्र हो, लक्षात घ्या, कृष्णाने आपल्याला जो उपदेश केला आहे तो केवळ अर्जुनाला किंवा इतर कोणाला केला नाही. तो कोणत्याही समाजातल्या कोणत्याही विवेकी व्यक्तीला केला आहे. अगदी साधा उपदेश आहे. यद्यदा चरती श्रेष्ठ तत्त देवो तरो जना सयत प्रमाण कुरुते लोकस्तदन. जसा समाजातला पुरुष समाजाचा मार्गदर्शक वागतो तसंच आपण वागलं पाहिजे. समाजाचं निर्धारण, दिशादर्शन हे समाजातल्या उत्तम पुरुषांच्या माध्यमातून, महाजनांच्या माध्यमातून होत असतं. त्यांचे विचार, त्यांची कृती आपण आचरणात आणली पाहिजे. केवळ कृष्णचरित्राचं वाचून कृष्णाची स्तुती करून हा प्रश्न सुटू शकत नाही. कोणत्याही समाजात ज्या काही अनास्था आहेत, ज्या काही अव्यवस्था आहेत, त्या जर दूर करायच्या असतील तर एका संहारक, समाज निर्धारक आणि समाज निर्मात्या कृष्णाची आवश्यकता असते. समाज कोणताही असो, देश कोणताही असो, काळ आणि परिस्थिती कोणती असो, कृष्णाचं नेहमी स्वागतच आहे. कारण तो खऱ्या अर्थाने पूर्ण पुरुष आहे, पूर्णावतार आहे. म्हणून त्याचा एकदा ध्यान करूया आणि म्हणू, कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे वरमौक्तिकम करतले वेणु करे कंकणम सर्वांगे हरिचंदनम सुललितम कंठेच मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणी. धन्यवाद. आपण माझे विचार ऐकून घेतले. खरं पाहिलं असतं हे मी काही नाही सांगितलं आहे, हे त्या कृष्णाचंच म्हणणं आहे असं मला वाटतं. आपला अनुग्रह असाच असू द्या. येत्या शनिवारी आपण दहशतवाद या विषयावर ऐकूया. धन्यवाद.